नमस्कार मित्रांनो, मी निखिल खोले आणि तुमचं स्वागत करतो निखिल खोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही माझा या अगोदरचा व्हिडिओ जर बघितला नसेल ना तर तो व्हिडिओ बघून या। तेव्हा मी विरार येथे वज्रेश्वरी या मंदिरात गेलेलो आणि आता आम्ही त्याच मंदिराकडून म्हणजे विरार वज्रेश्वरीच्या मंदिरातून आम्ही 35 किलोमीटर पुढे वाडा या तालुक्यात आलो आहोत। तिथे आहे तिळशेश्वराचं मंदिर, तुम्ही माझ्या मागे बघू शकता। हे बघा, हे स्वयंभू मंदिर आहे, हे तिळशेश्वराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे। या मंदिराला भेट द्यायला, या मंदिराचं खूप असं महत्त्व आहे या ठिकाणी। आणि हे मंदिर जे आहे ते वसलं आहे वैतरणा नदीच्या किनाऱ्यावरती। हे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, बघा ही पूर्ण वैतरणा नदी आहे। आणि हे या मंदिराची खासियत अशी आहे ना की ही जी पिंड आहे महादेवाची ही स्वयंभू आहे। आणि इथल्या काही लोकांना मग ते माहीत पडल्यानंतर त्यांनी त्याचा जीर्णोद्धार केलं। आणि अजून एक अशी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे की या मंदिराला ना असं देवगुणी मासे, तुम्ही बोलू शकता की देवाचे मासे हे इथे लाभले आहेत। आणि हेच मासे इथे राहतात, इथेच असतात, ते अजून कुठेही भेटत नाही। त्या मासांचा पण एक स्वतःचाच एक इतिहास आहे, तो इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला ह्या पूर्ण तिळशेश्वर मंदिराचा मी प्रवास करतो। चला या। तर याच देवगुणी माशांना ना तर देवगुणी मासे, तुकडा मासा किंवा देवाचा मासा असे सुद्धा म्हटले जाते। तर तुम्हाला ते मी देवगुणी मासे कसे दिसतात आणि कसे आहेत ना ते मी तुम्हाला खाली दाखवतो। त्या अगोदर या मंदिराचा परिसर आपण बघूया, हा मंदिर कसा आहे आणि कसे नाही। तुम्हाला महादेवाची पिंड आणि महादेवाचा दर्शन ते सुद्धा या व्हिडिओ मार्फत तुम्हाला होईल। तर चला मग। मंदिराला महाशिवरात्रीमध्ये ना खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप। तर ह्या मंदिराला भेट देण्यासाठी वाडा, शहापूर आणि जसं भिवंडी झालं, या आजूबाजूची परिसरातली जेवढी पण माणसं आहेत ना ती या मंदिराकडे येतात आणि या महादेवाला भेट देतात। तुम्ही माझ्या मागे तिथे खाली आता ना असे स्वयंभू 2 पिंड आहेत, ते दगडांवरती कोरले गेलेले आहेत। तर ते पण आपण बघूया कसे आहेत। चला मग।
तर मित्रांनो, हे तुम्ही माझ्या मागे बघता ना, हेच ते देवगुणी मासे बघा, किती मोठ्या साईजमध्ये आणि खूप अशा प्रमाणामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही हे बघितलं मासे ना, हे बघा, हे याच डावामध्ये आढळून येतात, हे पुढे कुठेच नसतात. इकडचे जे स्थानिक लोक आहे ते सांगतात की या माशांची अगोदर आहे ना, यातले काही कोळी जोडप्यांनी हा मासा पकडून आपल्या घरी घेऊन गेलेले, त्याची त्यांना शिजवण्यासाठी. जेव्हा त्यांचे तुकडे करून हे त्यांना शिजवण्यात आलं तेव्हा ते खूप असा वेळ लागला त्यांना शिजायला आणि ते शिजतच नव्हते. त्याच्यानंतर मग त्या लोकांना काही असं डाऊट आल्यानंतर त्यांनी ते मासे घेतले आणि परत त्या डवामध्ये आणून सोडल्यानंतर काही वेळाने तो मासा परत एकजीव झाला आणि तो मग परत पाण्यामध्ये पोहू लागला. तिथपासून त्या दिवसापासून या माशांना देवगुणी मासे किंवा देवाचे मासे असे ओळखले जाते. तुम्ही बघू शकता इथे खूप असे आहेत आणि हा जो त्यांचा आहे डव, हा सोडून ते पुढे कुठेच नाही आहेत एवढ्या भागात. तर मित्रांनो, हे जे तुम्ही मासे बघितलात ना, हे कितीही जोराचा पाऊस असू दे किंवा पूर असू दे, हे मासे कुठेही जात नाही. या दगडांच्या आतमध्ये असे कपारी आहेत, हे सर्व मासे त्या ठिकाणी जाऊन थांबतात आणि जेव्हा मग पूर किंवा पाऊस कमी होतो तर ते पुन्हा बाहेर येतात. हे बघा, तुम्ही बघाल ना, ह्यांची साईज बघा किती मोठे आहे ते. भूक लागली बघा. तर मित्रांनो, ही नदी जी आहे ना, ही अजून एका कार्यासाठी प्रसिद्ध आहे, ती म्हणजे दशक्रियाविधी. जसे दशक्रियाविधीसाठी आपल्या वेदांमध्ये किंवा पुराणामध्ये लिहिलेलं आहे, जी नदी उत्तर दक्षिणला वाहते त्या नदीमध्ये दशक्रियाविधी केल्याने ते कार्य पूर्णपणे संपन्न होते. त्यामुळे खूप लांबून लोक या नदी किनारी दशक्रियाविधी करण्यासाठी येतात आणि ते आपल्यासोबत आणलेला काही कचरा, जसं की हार झालं, फूल झाले, नारळ झाले, ह्या विधी केल्यानंतर त्या आणलेल्या गोष्टींमध्ये, जसं प्लॅस्टिक झालं, या सर्व गोष्टींना इथेच टाकून जातात. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, या सर्व गोष्टी इथेच सर्व ते सोडून जातात, इथेच ठेवून जातात. कोणीही काही नेत नाही आणि पूर्ण इथं तुम्ही बघाल ना, तर पूर्ण असा कचरा पसरलेला आहे. तर मला तुमच्याकडे विनंती एवढीच आहे की जर कोणीही इथे येत असेल हा व्हिडिओ पाहून, तर तुम्ही प्लीज हा कचरा आपल्यासोबत पुन्हा घेऊन जावा, कचराकुंडीमध्येच टाका. इथे अशा घाण गोष्टी करू नका. मित्रांनो, तुम्ही आता बघितलात की हे देवगुणी मासे कसे आहेत, तर तुम्हाला हेच मासे मी एकदम जवळून दाखवतो बघा. ते तुम्ही मासे आहेत ना, ते पकडू नाही शकत, कारण हे देवाचे मासे आहेत आणि हे मासे पकडणं इल्लीगल आहे. एवढे मोठे मोठे मासे आहेत ना, एक मासा जवळजवळ 1 फुटाचा आहे आणि 5 किलो अशा वजनाचा आहे. तर तुम्हाला हे मासे आहेत ना, ह्याच डोहात भेटतील. तिकडे पुढे वैतरणा नदीचं पात्र आहे, त्या नदीत पण नाही भेटणार, किंवा या साईडला पुढे एक डोह आहे, त्या डोहात सुद्धा नाही भेटणार हा मासा. इकडे ह्या डोहातच फक्त बघायला मिळेल आणि हा वैशिष्ट्यपूर्ण मासा आहे, म्हणून ह्या माशाला पकडण्यास प्रतिबंध आहे. तर मित्रांनो, आता आपलं नंदिकेश्वर आणि देवगुणी मासे या दोघांचंही दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता इथून घरी जाऊ. पण तुम्हाला हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि तुम्हाला सुद्धा या व्हिडिओबद्दल काही माहिती असेल किंवा देवगुणी माशांबद्दल काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय भवानी, जय शिवराय.